हिवाळा चालू झाला की अगदी सहजपणे आठवण येते ती म्हणजे डिंकाच्या लाडूची. तर आज आपण सांधेदुखीवर, गुडघेदुखीवर असा रामबाण असा उपाय म्हणजे डिंकाचे लाडू बनवणार आहोत. तर डिंकाचे लाडू बनवण्यासाठी सर्वात अगोदर सर्व प्रकारचा सुकामेवा मी इथे घेतलेला आहे, म्हणजेच ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये काजू आहे, बदाम आहे, खारीक आहे, खोबरं आहे, अक्रोड आहे, त्यानंतर याच्यामध्ये पिस्तासुद्धा आहे, मखाणे आहेत, मनुका घेतलेले आहेत. मी इथे 6 प्रकारच्या बियासुद्धा घेतलेल्या आहेत. सूर्यफुलाच्या बिया आहेत, त्यानंतर इथे भोपळ्याच्या बिया आहेत, कलिंगडाच्या बिया, जवस, तीळ, चिया सीड्स आहेत. म्हणजे अशा 6 प्रकारच्या मी इथे बिया घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे डिंक. आणि डिंकाचे लाडू बनवताना शक्यतो खोबरं जे आहे ते किसूनच घ्यायचं आहे. तर मी 1 वाटी मोठ्या वाटीने सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. खारीक फोडून घ्यायची आणि कढईमध्ये अगदी 1 मिनिटभर आपल्याला ते परतवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे खारकेची पावडर करायची. आता यामध्ये मी घालणार आहे मखाणे. मखाणेसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि त्याचीसुद्धा पावडर करायची. त्यानंतर मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. सुकं खोबरं पण आपल्याला छान 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे आणि एका परातीमध्ये काढून हाताने छान कुस्करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे खसखस घ्यायची आणि ते सुद्धा मी त्या सुक्या खोबऱ्यामध्ये ॲड केलेले आहे. त्यानंतर कढईमध्ये तूप घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे सर्व ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आता यामध्ये घालायचे आहेत मनुका. मनुकासुद्धा आपल्याला छान तळून घ्यायच्या. मनुका तळून झाल्या की त्यामध्ये आपल्याला डिंक घालायचं आहे आणि डिंकसुद्धा छान असा ते फुलेपर्यंत आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. डिंक तळून झाला की त्याच तेलामध्ये आपल्याला इथे सर्व प्रकारच्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा अगदी एक अर्धा मिनिट परतवून घ्यायच्या आहेत. तयार केलेली खारीक पावडरसुद्धा 1 मिनिटभर तुपामध्ये परतवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ज्या परातीमध्ये, ज्या ताटामध्ये, ज्या प्लेटमध्ये आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्याच्यामध्ये डिंक घ्यायचा आहे आणि आपल्याला ते हाताने किंवा स्मॅशरने असा स्मॅश करून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये बारीक केला तरी चालतो. त्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे सुकं खोबरं आणि जो खसखस आपण मिक्स केलं होतं ते सुद्धा घालायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपण जी ड्रायफ्रूट्सची पावडर केली होती ती घालायची, खारीक पावडर घालायची आणि जी मखाण्याची पावडर केली होती ती मखाण्याची पावडरसुद्धा घालायची आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये तूप घालायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा आणि गुळाचा पाक न करता फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे. तयार केलेल्या लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा वेलची पूड. त्यानंतर जायफळ छान किसून घालायचं आहे. आता यामध्ये आपण जो पाक तयार केला होता, म्हणजे जो गूळ आपण वितळून घेतला होता तो घालायचा आहे, तो ॲड करायचा. गूळ छान मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर मिश्रण कोमट असतानाच आपल्याला इथे लाडू वळून घ्यायचे आहेत. आणि लाडू वळताना एकच माप ठेवायचं, म्हणजे आपले जे लाडू आहेत ते लहान मोठे होत नाहीत, एकाच आकाराचे होतात. तर मी इथे सर्व अशा पद्धतीने लाडू तयार केलेले आहेत. अगदी खुसखुशीत आणि पटकन तुटणारे असे हे लाडू तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तर नक्कीच करा.